आज आंदोलन सुरू आहे। अनेक नेते आले, समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला। नेमकी मागणी काय आणि काय भावना? काय मागणी असेल तुमचा? काय अंदाज आमची काय मागणी असेल? 6 वाजल्यापासून आम्ही का थांबलो इकडे? सगळ्यांना फाशीच पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी आहे। पण आमचं असं म्हणणं आहे की 7 दिवसांनी देणार, 14 दिवसांनी देणार। ते तुम्ही आव्हान करतात, जे तुम्ही पब्लिकला नेहमीच मूर्ख बनवत आला, ते आता पण तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करतायत। तर ते आता आम्हाला नको, आता आम्हाला काहीतरी चेंज पाहिजे की त्याला एक तर आमच्या समोर फाशी द्या, नाही तर इकडे आणा। तुम्हाला जमत नसेल तर आमच्या हवाले करा, आम्ही फाशी देतो। त्याचं काय करायचं आहे ते आम्ही पुढे बघून घेतो। जर तुम्हाला झेपत नसेल तर आम्हाला आणून द्या, पण ॲटलिस्ट न्याय द्या। 4 वर्षाच्या मुली, 3.5 वर्षाच्या मुली शाळेत सेफ नाही आहेत तर कुठे सेफ आहे? तुम्ही बोलताय बेटी बचाओ बेटी पढाओ, बेटी को पढ़ाया लेकिन फिर क्या हुआ? रेप हुआ। आज त्यांच्यासोबत झालं, उद्या आमच्यासोबत होईल। आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, मुली होणार पुढे। त्या सगळ्यांना आम्हाला सेफ ठेवायचं आहे। जर मोदी सेफ ठेवू शकत नाही, ममता सेफ ठेवू शकत नाही, गांधी नाही ठेवू शकत आहे, तर आम्ही स्वतःची सुरक्षा करायला समर्थ आहोत। आमचे सगळे भाऊ आले आहेत तिकडे, आम्ही सगळे मिळून आंदोलन करतोय आणि आम्ही तिला न्याय देणारच आहे। काय वाटतं, पोलिसांकडनं तुम्हाला विनंती केली जाते तरी तुम्ही तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम आहात? न्याय मिळवून देण्यासाठी पुढचं पाऊल अजून काय? पुढचं पाऊल आम्ही इथेच उचलणार आहोत, इथेच बसून राहणार आहोत। पुढचं पाऊल उचलायची गरजच नाही आहे, आम्हाला इथेच बसून राहायचं आहे आणि आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाहीत, हे फिक्स आहे। इथे कितीही मंत्री येऊ देत, कुठल्याही विभागाचे येऊ देत किंवा कुठल्याही पक्षाचे येऊ देत, त्याने काहीही फरक पडणार नाही किंवा कुठलेही पोलीस येऊ देत, कुठल्याही पदाचे येऊ देत, त्यानेही काही फरक पडणार नाही। सगळ्यांची मागणी एकच आहे की फाशीच झाली पाहिजे। 3 ते 4 मुलींचे कपडे उतरवले गेलेले आहेत बदलापुरात, अजून काय हवंय? माझे उतरवू, इथल्या कित्येक स्त्रियांचे कपडे अजून उतरवायला हवे। तो नराधम या ग्रुपमध्येच असेल, या लोकांमध्येच असेल की कुठे आहे, कुठे लपवून ठेवलंय, त्याला आज चाय बिर्याणी सगळं मिळत असेल। इथल्या लोकांना मारलं जात आहे, हकलवलं जात आहे। एवढी पोलीस फोर्स आहे जी एवढ्या लोकांना हकलवते, पण त्या एका माणसाला ती सुरक्षित ठेवते, हे कोणालाच मान्य होणार नाही आणि कधीच होणार नाहीये। त्याला फाशी आजच झाली पाहिजे आमच्या समोर, नाहीतर लाईफ कसंही फाशी आजच मिळाली पाहिजे। ज्या दिवशी हा गुन्हा घडला त्याच दिवशी पोलिसांनी खरं तर गंभीर दखल घेणं गरजेचं होतं, पण 12 तास लागले। गरजेचं होतं पण त्यांनी काही दखल घेतली नाही। 12 तास लागले त्यांना फक्त कंप्लेंट फाईल करायला। ते सगळा विषय वेगळा। जर आता आम्ही प्रोटेस्ट करतोय, आता आम्ही त्या मुलीसाठी स्वतः नाही द्यायला येतोय, तर तुम्ही काय करतायत? बायकांचे कपडे फाडले। आज ज्या प्रोटेस्ट करायला आल्या होत्या त्या बायकांचे आज कपडे फाडले गेले, त्यांना खूप लागले। आता पण त्यांनी लाठीचार्ज केला, लाठीचार्जमध्ये त्यांनी दगड पण फेकले, त्याच्यामध्ये 2-3 मुलींचे ॲक्सिडेंट पण झाले, त्यांना डोक्याला खोच पडलंय, लागलंय। तसेच बरेच जे मुलं होते त्यांच्या अंगावर बॉम्ब फेकले, त्यांना चटके लागले, त्यांना पूर्ण पायाला लागलंय, हाताला लागलंय, अंगाला लागलंय। तुम्हाला नक्की काय हवंय? आम्ही मार खावा, आम्ही इकडे मरावं की त्या मुलीला न्याय द्यावा? तर तुम्हीच ठरवा। काय सांगाल? आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्याच्या नंतर तुमच्याकडनं दगडफेक केली गेली आणि पोलिसांकडनं सांगितलं आता राजकीय नेते येऊन उत्तर मागतायत। देखिए, इस बार तो नहीं पूछेंगे ना कि लड़की ने क्या कपड़े पहने थे। हर बार तो यही सवाल करते हैं। सबसे पहले रेप होता है तो क्या पूछते हैं? लड़की ने क्या कपड़े पहने थे। हमेशा लड़की गलत होती है, कहीं जाए तो गलत। अभी तो वो बच्ची ने स्कूल यूनिफॉर्म पहना था, अभी उसमें भी उसने गलत कपड़े पहने थे। हमेशा यही बोलते। अभी लड़की को तक नहीं छोड़ा, जानवर को तक नहीं छोड़ा। अरे इंसान तो एक टाइम ठीक है, समझ में आता, जानवर को तक नहीं छोड़ा। लेडीज को तो क्या सोच के हम समझे कि लेडीज सेफ है? अभी वो बोलने के लिए जो आया आमदार, ये जो भी, पुलिस क्यों सामने थी उसके? उसको अपनी जान की फिक्र थी ना, तो हमको अपनी जान की फिक्र नहीं कि लेडीज को होएगा क्या? पूरा भारत देश आज यही सिचुएशन में चल रहा है। इसीलिए लोग चाहते कि हम बाहर देश जाए, इसीलिए लोग बाहर देश के लिए मरते हैं, क्योंकि इंडिया में यही सब चल रहा है। आज तक किसी को भी इंसाफ मिला नहीं, एक लड़की को इंसाफ नहीं मिला है, एक लड़की को भी नहीं। मेरी खुद की छोटी बहन है, अभी मैं भी तो यही सोचूंगी उसको स्कूल भेजूं या नहीं भेजूं। कौन माँ अपनी बच्ची को स्कूल भेजेगी? बघितला, ही एक लहान मुलगी आहे, पण तिने ज्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनांवरनं समजू शकतो की किती संतप्त प्रतिक्रिया आहेत त्यांच्या मनामध्ये। प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल किंवा राज्य सरकारवरती किती रोष त्यांचा। अगदी निकेश, हा रोष आपल्याला दिसतोय आणि खरोखर ह्या आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातल्या याच भावना आहेत।